श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला आपण स्वामींची दररोजची जी उपासना असते ती सुरू करूया. माझ्याबरोबर तुम्हीही करा, म्हणजे तुमची उपासना पूर्ण होईल. सुरुवातीला आपण स्वामी स्तवन म्हणणार आहे, नंतर नित्याचे 3 अध्याय बोलणार, नंतर आपण एक माळ जप करणार आणि शेवटी आरती करणार. ह्याप्रमाणे क्रम असणार आहे. तर आपण सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणूया. नाही जन्म नाही नाम, नाही कोणी माता पिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कोणी गुरुवर, स्वयं हाची सूत्रधार, नवनाती आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ. नरदेह नरसिंह, प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कशुपाला, अस्तिकाची देण्यागती. कधी चाले पाण्यावर, कधी धावी अद्यांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगेश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमातटी. काली माता बोले संगे, बोले कन्याकुमारीही, अन्नपूर्णा ज्याचे हाती, दत्त गुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी, गेला स्वयं चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाला, मध्यमच्या रविप्रती, राजानुज करी भावे, स्वामी पद दंडवत, स्वामी पद दंडवत, स्वामी पद दंडवत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनदस्पृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन, कथाटोपीच माला दंड कमललूधर कर, कटियाकर रक्षक त्रिगुणारहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम. जय जय श्री सागर विलासा, मायाचक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंत वेशा, अनामितित्ता अनंता, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकंदर परशधर, अगम्य लीला जयांची. त्या मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होऊ हे. जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान नितिमिषी नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. देवी असती माता पित्तर, तैसे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी तियेच्या नमस्कार, वारंवार साष्टांग. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार, लीला विग्रहे अत्री कुमार, दत्तात्रेय नमी येली. धर्म संस्थापना कारणे, युगानुयुगे अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपत्याचे कर्तव्य. मग घेती अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोटे आणि कोणत्या काळी, कोणत्या जाती कोणत्या कुळी, कोण वर्ण अष्टम धर्मकुळी, कोणासही कळेना. ते स्वामी महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपल्या व्यख्यात महिमाजनी गावयाचे योजले.
करता आणि करविता तूच एक स्वामी नाता, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कली लागी अभय देती वरद हस्त करुनिया. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वान स्वान सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुट वस नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून, ज्ञानीही डोलविती मान त्यांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथात पसरेल समुद्रासा. त्या मोहदोनीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञानी अपमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त, आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय हा गोड. श्री शंकर अर्प नमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभ अर्प नमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमा. कामना धरुनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्तेचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आधार तयाचा केला की. त्याज सवे एक पारशी आला होता दर्शनाशी, ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एक हरी, दोघांशी बैसवले दोहीवरी, तिसरीवर बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगर देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही ऐसे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाका पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रती, तियेची महाप्रख्याती पुनरावृत्ती वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादासी पातुलो. येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास सोविच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी सोविच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंडलो सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला सोविच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथुनिया झाले. तेव्हापासून या नगरात आनंदी आहोत नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळी पासूनी. 12 वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येती साधू दिगंबर, लीला विग्रह अति वर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त, आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमा. धन्य धन्य त्या ये जगती, स्वामी चरणी जयांची भक्ती, तयासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडले. मोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेचे संकल्प व्रत, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाशी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे.
टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवेकऱ्यांनी परिनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामाद्वारी बैसले येती राज सोविच्छेने. तेथे एक विद्य होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्थव निश्चिती आले चोळप्पाच्या ग्रहापती प्रती, स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योग योगादी काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्थव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखुनिय भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाल. तेव्हापासून तयांचे घरी स्वामी राहिले अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नोपासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात येती व्यख्यात पातली. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत नाही आजवरी झाले नाही, आता जाणून लवलाई भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकुनी कानी, हे सत्य तरी येऊनी आत्ताची देतो दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरीची, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तेव्हा. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली, षडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. हा आपल्या ह्या नित्यपाठाच्या तीन अध्याय पूर्ण झाले. आता आपण एक माळी जप करूया आणि नंतर स्वामींची आरती करूया. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आपला 108 माळे 1 माळ जप पूर्ण झालेला आहे. आता आपण आरती करूया. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात तव आरती, स्वामी करण्यात तव आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाळी, स्वामी खेळे तव भाळी. पुनव हसते प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी, लाजविती रविते जाला तव नैनांच्या ज्योती, स्वामी नैनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पुण्यप्रद तव नाव असावे सदैव या ओटी, स्वामी सदैव या ओटी. श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझेच जगजेटी, अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, स्वामी तव शक्ती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. धर्माचरणे पावन व्हावे सदा असो संमती, स्वामी सदा असो संमती. सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजूनी ही यष्टी, सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अहंपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा. पावन करुणी घ्यावे मजला तेजोमय भास्करा, अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती, स्वामी न्यावे मज संगती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात तव आरती, स्वामी करण्यात तव आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, धन्यवाद.